नमस्कार बाळांनो, हा आपला या चॅनलवरचा पहिलाच व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवतोय की विषयच काय आहे की 10वी मध्ये 95% जास्ती मार्क्स कसे पाडायचे। ऑलरेडी आपला एक 11वी-12वी साठी चॅनल आहे गो ॲड अकॅडमी। हा आपण नवीन चॅनल सुरू केलाय, हा 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, गो ॲड अकॅडमी स्कूलच्या नावाने। आता या चॅनलवरती आता तुम्हाला आम्ही 9वी-10वीचे सायन्स, मॅथ्स किंवा बाकीचे विषय सगळे शिकू, टेस्ट सिरीज देतोय आणि बऱ्याच नोट्स वगैरे हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करतोय। ठीक आहे, ओके। आता 10वी मध्ये 95%च्या पुढे कसं जाता येईल, कारण काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतात की अभ्यास करतायत खूप पण थोडस स्कूलच्या लेवलला असल्यामुळं पाठांतरांवरती वगैरे त्यांचा भर दिला जातोय किंवा अभ्यास म्हणजे काय हे प्रॉपर माहिती नसल्यामुळं बराच वेळ अभ्यास करून पण चांगले स्कोर होत नाहीत आणि हाच फरक त्यांना 11वी-12वीला जाऊन जाणवतो। 10वीत तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मार्क्स पडतात आणि 11वी-12वीला त्रास होतो, तर त्या गोष्टी होऊ नयेत। प्रॉपर अभ्यास कसा करायचा आहे किंवा 9वी पर्यंत विद्यार्थ्यांना अभ्यास करायची सवय नसते, आता 10वीत करण्याची इच्छा आहे पण एक प्रॉपर टेक्निक मिळत नाही आणि प्रॉपर सगळा सिलेबस आणि डिटेल गोष्टी एक थोड्याशा आपल्या भाषेमध्ये त्यांना मिळणं अडचण होते। त्यामुळे या चॅनलवरती आपण सगळा सिलेबस मराठीमध्ये शिकवणार। आता मराठीमध्ये शिकवणार म्हणजे काय, सायन्स, मॅथ्स, मग तुम्ही सेमी इंग्लिशला असाल, इंग्लिश मीडियमला असाल, हा सगळा सिलेबस आम्ही इथे शिकवतोय। आता सेमी इंग्लिश मीडियम साठीच का, कारण बऱ्यापैकी सध्या तिथंच आमचं आता कॉन्सन्ट्रेशन आहे। मराठी मीडियम साठी असाल तर त्याचा विचार आम्ही काही महिन्यानंतर करेन। मराठीमध्ये मॅथमॅटिक्स आणि सायन्स, मॅथमॅटिक्सचा तर काय प्रॉब्लेम नाहीये विद्यार्थ्यांना, कारण ते मराठी असेल इंग्लिश असेल तर ते व्यवस्थित समजतं। इंग्लिशमध्ये खूप मोठा फरक नाही पडत मॅथ्समध्ये, हा सायन्स मध्ये ते मराठीत आणि इंग्लिशमध्ये भाषेचा फरक पडतोय, पण तरी पण समजायचं असेल तर तुम्ही ते व्यवस्थित समजून घेऊ शकता। ओके, सो आपण इथं तुम्हाला स्टेट बोर्ड म्हणजे आपला जो महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचा सिलेबस आपण इथं शिकवणार आहेत। तर पहिला पॉइंट, आता मी कोण हा प्रश्न पडणार, कारण आमचे व्हिडिओ का बघा वगैरे हा डाऊट्स येईलच विद्यार्थ्यांना। तर मी माझ्या क्वालिफिकेशन बद्दल पहिलं सांगतोय की माझं नाव संदीप आहे, ठीक आहे। देन माझं क्वालिफिकेशन एमटेक झालेलं आहे माझं थर्मोडायनॅमिक्स मधून, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलंय, म्हणजे त्याच्यानंतर मास्टर डिग्री थर्मोडायनॅमिक्स मध्ये घेतले। गेट 10 वेळा मी परीक्षा एक्झाम क्वालिफाय केलेलो आहे। गेट एक्झाम इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना IIT घेतं दरवर्षी, मी 10च्या 10 वेळा दिले। आता मुलं थोडीशी लहान आहात, म्हणजे 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना हे कळणार नाही किंवा माहिती नसेल, घरात मोठा भाऊ बहीण कोणतरी इंजिनिअरिंगला असेल त्यांना माहिती असेल, ओके। आणि देन माझा ऍडमिशन NIT, प्रत्येक राज्यामध्ये एक कॉलेज असतं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिथं होतं। VJDI मुंबई 1800चं कॉलेज, 1858 मधलं। वालचंद सांगलीचं कॉलेज, ही इंजिनिअरिंग कॉलेज, ही NIT ही भारतातले टॉप मध्ये येतात, महाराष्ट्रातली ही टॉप कॉलेजांमध्ये आहेत, इथं माझं ऍडमिशन होतं। ओके, तर हे माझं एक बेसिक क्वालिफिकेशन आहे, थोडंफार माझं शिक्षण झालंय चांगलं आणि मी तुम्हाला सायन्स शिकवेन आणि मॅथ्सचा काही पार्ट शिकवणार आहे। त्याचबरोबर मॅथमॅटिक्सचा जो आणखीन पार्ट राहतोय आपला शिकवण्याचा, तो प्रतीक सर असतील। प्रतीक सरांचं पण एमटेक मेकॅट्रॉनिक्स म्हणजे रोबोटिक्स मध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे, रोबो वगैरे बनवणे, त्यांचं पण बीटेक आहे। गेट एक्झाम त्यांनी पण क्वालिफाय केले आणि ते NIT सुरतकल मधून पास आउट आहेत, NIT कर्नाटका, प्रत्येक राज्यात मी एक NIT असतं ना, सो NIT सुरतकल मधून त्यांनी स्वतःचं कॉलेज कंप्लीट केलेलं आहे। हे आमच्या दोघांचं बेसिक एक ठीकठाक क्वालिफिकेशन आहे, त्यामुळं तुम्ही विश्वास ठेवू शकता आमच्यावर की आम्ही कुठल्या पद्धतीनं घेईन आणि कोणता फोकस आहे। तुम्हाला या चॅनलवर फक्त व्हिडिओ नाही, मी सांगितलं टेस्ट सिरीज देतोय, PYQ देतोय। PYQ म्हणजे प्रिव्हियस इयरचे सगळे पेपर चॅप्टर वाईज थोड्याशा ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलू आणि देन मी व्हिडिओ आम्ही अपलोड करत जाईन। ओके, सिलेबस लवकरात लवकर संपवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। फर्स्ट, आता ऑनलाईन फ्री लेक्चर्स कशाचे देतोय, हे सगळे लेक्चर्स फ्री आहेत, युट्यूब वरतीच अपलोड केले जातील। आता सध्या फोकस सायन्स 1 असेल आणि सायन्स 2 कुठला, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी। मराठी मीडियम वाले पण पाहू शकतात जर कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील तर। आता हेच सायन्सच का, कारण सायन्स बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना टफ जातोय। आता सायन्स मध्ये 3 पार्ट आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी। तुमचा जो फर्स्ट सेक्शन येतोय त्याच्यामध्ये फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि सायन्सचा सेकंड सेक्शन जो काय येतोय ह्याच्यामध्ये बायोलॉजी आहे। त्याच्याबरोबर मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2, मुलांना बऱ्यापैकी मॅथमॅटिक्स 2 असं थोडासा टफ वाटतोय, जसं इथं सायन्स 1 टफ वाटतोय। मग हेच सध्या तर आपण 4 सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट 2 आहेत, त्याचा पार्ट 1 पार्ट 2 ऑनलाईन पहिला सुरू करतोय। आणि जर तुम्हाला आणखीन कुठले सब्जेक्ट्स पाहिजे असतील
म्हणजे सोशल सायन्स, इंग्लिश, तेही सांगा, आपण त्याच्यावरती लेक्चर्स कंडक्ट करू. सध्याचा प्लॅन हा आहे, आम्ही आता ह्याचं कंटिन्युअस प्लस लाईव्ह लेक्चर्स पण घेऊया. लाईव्ह लेक्चर्स कशासाठी, तुमचे डाऊट्स आहेत, मग पेपर कसे सोडवायचे असतात, कशा पद्धतीने अभ्यास करायचा असतोय, ते सगळं आपण इथं क्लिअरली बोलू शकतोय. ठीक आहे, ओके. हा झाला की आम्ही ऑनलाईन सध्या काय सुरू करतोय त्याच्याबद्दल डिटेल्स. आता पुढे याच्या आपण ज्यावेळी बोलणार आहे ना, तर ह्याच्या पुढे काय असेल, आपल्याकडे विषय कुठले आहेत, टोटल 6 विषय. 6 विषयांमध्ये फोकस कशा पद्धतीनं करायचा आहे हे आपण पहिला ठरवायला पाहिजे. बोर्डचे पेपर ज्यावेळी आपण लिहिणार असतो त्यावेळी काय पूर्ण सिलेबस आपण घेऊन चाललोय, सगळा अभ्यासक्रम. आपण युनिट टेस्ट आताच दिली असेल, परत 6माही टर्मिनल एक्झाम आहे, देन प्रिलिमिनरी एक्झाम आणि देन फायनल एक्झाम म्हणजे बोर्डची एक्झाम. पण हे आपण टर्मिनल एक्झाम किंवा युनिट टेस्ट त्याच्यामध्ये काय असतं, थोडे थोडेसे टॉपिक आहेत. बोर्डला जाणार त्यावेळी सगळा सिलेबस घेऊन जाणार, सगळं अख्खं पुस्तक आहे, मग त्यावेळी अभ्यास करते वेळी थोडासा त्रास होतोय. तर मेन पॉइंट आपल्याकडे काय, आपल्याला लँग्वेजेस तर खूप सोप्या जातात, काही मोठा प्रश्न नाही पडत आहे. मग तुमचं मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश आहे, काही काही जणांचा मुलांचा 50 मार्क्स हिंदी, 50 संस्कृत किंवा 100 मार्काचा पण संस्कृत असू शकतोय. मग ह्या सब्जेक्ट्सना काय खूप मोठा प्रॉब्लेम नाही. मराठी मीडियमचे काही विद्यार्थी असतील त्यांना थोडासा इंग्लिश टफ जातो, त्याच्याबद्दल आपण पाहू. मेन प्रॉब्लेम येतो की मॅथमॅटिक्स. मग इथं कुठलाही मराठी मीडियमचा असेल, इंग्लिशचा असेल किंवा सेमी इंग्लिश. सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा तर सिलेबस सेम आहे. तर इथं मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 मुलांना काय होतंय, मॅथ्स 1 मधले काही टॉपिक टफ जात आहेत आणि मॅथ्स 2 मधले काही थोडेसे असं वाटतं की सोपे आहेत. बऱ्यापैकी मॅथमॅटिक्स 2 त्रास देतोय. आणि इथं तुम्हाला 1 मध्ये स्कोर करायचा म्हटला तर एका दुसरा चॅप्टर त्रास दिल्यामुळं 2 ला पण टेन्शन वाढायला चालू होत आहे. मग मेन फोकस आपण मॅथमॅटिक्स वर पण करू शकतोय. आणि मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग करण्याचा फायदा सांगतो की ज्यावेळी तुम्ही 12वी 11वीला जाताय सायन्स मध्ये वगैरे, तिथं मॅथमॅटिक्स तर पूर्ण सिलेबसच आहे, तो आणखीन ह्याच्या पुढचा सिलेबस. फिजिक्स केमिस्ट्री मध्ये न्यूमरिकल्स येतात, म्हणजे गणित म्हणतोय आपण त्याला, सायन्स मध्ये जे काय असतात ना न्यूमरिकल्स. आणि फिजिक्सचा पेपर जो असतो तो पूर्ण न्यूमरिकलचा असतो 12वीला, म्हणजे JEE, नीट, CET वगैरे जात आहे. केमिस्ट्रीमध्ये पण रिॲक्शन्स आहेत प्लस तुमचे न्यूमरिकल्स आहेत, मग त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. सायन्स तर पूर्ण हार्टच आहे, कारण पूर्ण आपलं हार्ट चाललंच नाही तर काय संबंधच नाही ना बॉडी चालण्याचा. त्यामुळे सायन्स मध्ये फोकस करणं गरजेचं आहे. मग सायन्स मध्ये आणि काय तोडलं जाते मी सांगितलं, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, सॉरी. ठीक आहे, हे 3 सब्जेक्ट मेन सब्जेक्ट. आणि ह्यातला अवघड कुठला जातोय विद्यार्थ्यांना, फिजिक्स फर्स्ट सेक्शन मध्ये आहे. मग फिजिक्स त्रास देतो आणि थोडासा केमिस्ट्री टफ जातोय. बायोलॉजी खूप सोपं आहे, तिथं काहीच अडचण येत नाही. त्यामुळं फिजिक्स स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही पुढे 12वी मध्ये 11वी मध्ये सायन्सला वगैरे जाणार आहात, इंजिनिअरिंग, मेडिकल वगैरे जे कन्सेप्ट तुम्ही डोक्यात जर ठेवले असतील, किंवा गव्हर्नमेंटचे पायलट, एअरफोर्स वगैरे असं असेल, तर तुम्हाला हे 2 सब्जेक्ट स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि तेच सब्जेक्ट मुलांना अवघड जातात. त्यामुळे आपण पहिला फोकस ह्या सब्जेक्ट्सवरती करायचा असतो. क्लिअर. प्लस मी प्लॅन देतोय तुम्हाला की कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे पुढे. सोशल सायन्स, काही मुलांना सोशल सायन्स खूप आवडते, काही जणांना अवघड जातो. आता बऱ्यापैकी काही जणांना हिस्ट्री, इतिहास अवघड जातोय. मग सोशल सायन्स एक प्लॅनिंग प्रॉपर आपण करून जिओग्राफी, हिस्ट्री असे डिवाइड करून अभ्यास केला तर बरं पडतं. ह्याचे लेक्चर्स जर हवे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाका, ह्याचे लेक्चर्स आपण अवेलेबल करतोय. सध्या स्टार्ट हे 2 सब्जेक्ट्स आहेत आपले. ओके, हे झालं आपल्या सब्जेक्ट्स बद्दल. आता आपण अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी बनवायची आहे त्याच्याबद्दल बोलूया. फर्स्ट की बाबा हे अभ्यासाची स्ट्रॅटेजी आपण जी बनवणार आहे, काय अभ्यास करायचा कसा हा सगळ्या मुलांना प्रश्न असतोय. मुलं काय करतोय, सर म्हणतात आम्ही घेऊन बसलोय हो पुस्तक, ट्युशन्स पण लावल्या, शाळा पण लावल्या, पण एक प्रॉपर टेक्निक नाही अभ्यासाची. आम्ही पुस्तक घेतलंय, गाईड घेतलंय, लागलंय वाचायला, सायन्स वगैरे असेल, मग ते आम्हाला लक्षात राहत नाही, किंवा मग परत 1-2-3 दिवस गेलं की विसरतंय. असे प्रश्न येतात. आणि अभ्यासाला बसल्या बसल्या काहीतरी जणांचं असं डोकंच दुखायला लागतंय. मग ह्या ज्या अडचणी आहेत ना, आपण ह्या सॉल्व्ह करायला तर पाहिजेत. काही विद्यार्थी म्हणतील आम्ही सर 9वी पर्यंत लय निवांत राहिलोय, लय काय अभ्यास करणार नव्हतो, आता 10वीला अभ्यास करायची इच्छा झाली आणि करायला बसतोय तर ते आता आवडणाच झाले, बसूच वाटणा झाले. हा प्रश्न खूप जणांना आहे. मग त्याच्यावरती कन्क्लुजन एक स्पेशल आपण व्हिडिओज बनवूया. ठीक आहे, बऱ्याच जणांना असं होतंय की आता 9वी पर्यंत आम्ही केला नव्हता, 10वीला जमेना, किंवा आता 10वीचे पहिले 1-2 महिने झाले, जून जुलै गेला, ऑगस्ट संपत आलाय, तरी पण मुलांना असं वाटतं की आता अभ्यास चालू करावा, पण आता कुठून सुरू करावा, काय प्लॅन असायला पाहिजे, हे प्रश्न आहेत.
सगळ्यात पहिला कुठलाही चॅप्टर कुठलाही विषय घ्या, काय नोट्स महत्वाच्या असतात. मग आता नोट्स मध्ये तुम्ही काय ट्युशनच्या तुमच्या नोट्स असतील, गाईड असेल, कोण टेक्स्टबुक वाचत असेल, हे सगळ्यात महत्वाचं असतं की काय वाचायचं आहे आपल्याला. पहिली स्टेप आहे आपली, काय अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, समजा तुम्ही एक गाईड घेतला कुठल्या तरी एका पब्लिकेशनचा, XYZ असं एक गाईड आहे, त्यांचा तुम्ही एक सायन्सचा समजा पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन बसला अभ्यासाला. तुम्ही अभ्यास केला, त्याची प्रश्न त्याची उत्तरं वाचली. आहे असं पाठ करायला गेला त्रास होते, आहे असं पाठ केला तर काय होतंय, आठवड्यानं 2-4 दिवसांनी बघा ते विसरलेलं असतंय बऱ्यापैकी, महिन्यानं तर सगळं गायबच झालेलं असतंय. डिलीट मारतोय की नाही आपण, तसं मोबाईल मधलं आपल्या डोक्यातलं डिलीट झाल्यासारखं झालेलं असतंय. मग तुम्ही म्हणताय रोज तर अभ्यास करतोय मी पण माझ्या लक्षात का राहीना, हा बऱ्याच जणांना प्रश्न आहे बघा. ठीक आहे, मग तो येतोय, मग त्याच्यासाठी आपण पहिला नोट्स ठरवल्या वाचायचं काय. नोट्स झाल्यानंतर तुम्ही एखादा चॅप्टर वाचला तर त्याच्या एक्सरसाइज सोडवायच्या, दुसरी स्टेप आपली. आता एक्सरसाइज का सोडवायच्या, आपण नोट्स वाचलेत किंवा तुम्ही टेक्स्टबुक वाचलंय, पुस्तक वाचलं, मॅथमॅटिक्सच्या थोडस तुम्ही कन्सेप्ट कसं आहे, कसं गणित सोडवायचं आहे, मॅथमॅटिक्स 1 असेल 2 असेल, हे सगळं पाहून घेतलं. मग आपला अभ्यास झालाय की नाही झाला त्या चॅप्टरचा चांगला ते कधी कळणार, आपण एक्सरसाइज सोडवल्यानंतर. त्यामुळे आपण काय करायचं, पुढचं काम एक्सरसाइज सोडवायचं. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरची एक्सरसाइज सोडवायची. एक्सरसाइज झाले, तिसरी स्टेप आपली काय, PYQ. PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता आपला सिलेबस समजा बदला, तुम्ही 2000 पासून 2020 पासून आपण चॅप्टर करायला घेतलोय, म्हणजे त्याचे पेपर्स करायला घेतले. नोट्स वाचल्या, गाईड असेल, जेव्हा जे काय घेतलंय ते, त्या एक्सरसाइज पण चॅप्टरच्या सोडवला. पण तुमचा अभ्यास खरोखर चांगला झालाय का, कॉन्फिडन्स आणखीन वाढवायचा असेल तर जुने क्वेश्चन पेपर सोडवायचे. क्वेश्चन पेपरला जुन्या कसं असतं की काही क्वेश्चन एक्सरसाइज मधनं येत नाहीत, काही क्वेश्चन पुस्तकातला डेटा दिलाय म्हणजे अभ्यासक्रम तो आहे पण त्याच्यावरती बेस्ड टाकलेत. मग आपल्याला असं वाटतं की सिलेबसच्या बाहेर आलाय. मग असे काही प्रश्न येणार आहेत ना, ते प्रश्न आपल्याला सुटले पाहिजेत आणि त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला जुने क्वेश्चन पेपर सोडवायचे. आता हे तुम्हाला कुठे आणायची गरज नाही आहे, मी चॅप्टर वाईज मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, त्या चॅप्टर वाईज त्याच्या टेस्ट तुम्हाला, सॉरी टेस्ट नाहीये, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना, चॅप्टर वाईज काढलेत, टेलिग्राम चॅनल मध्ये टाकून देतोय. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल आपण आहे, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहेत बघा, जॉईन करून घ्या, फ्री आहे. आताच चालू करतोय, आजच दोन्ही ओपन करतोय मी ते, आणि त्याच्यामध्ये सगळ्या 2 दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या सायन्सच्या सेक्शन 1 असेल 2 असेल, मॅथमॅटिक्सच्या पण 1 असेल 2 असेल, चॅप्टरचे PYQ देतोय 2020 पासून 2025 चे सगळे मागचे पेपर. मग तुमचा तो कधी फेब्रुवारी म्हणजे मार्चचा पेपर असेल, जुलैचा पेपर असेल, सगळे देतो. ठीक आहे, म्हणजे तुमच्या नोट्स झाल्या, एक्सरसाइज सोडवलं, मग तुमचा अभ्यास झाला की नाही हे कळण्यासाठी PYQ पण सोडवल्या. आणि त्याच्या पुढं आता काय झालं म्हणणार, सर आम्ही एवढा अभ्यास केला, आम्ही रिव्हिजन झाली, आम्हाला एक्सरसाइज पण पाठ झाले, आम्हाला PYQ पण पाठ झालेत, म्हणजे पेपरचे जुने क्वेश्चन एवढ्या वेळा सोडवला की ते आन्सर देते, क्वेश्चन पाहिले की आन्सर सांगतायचा. मग असं क्वेश्चनचा काय फायदा आहे म्हणणार, मग त्याच्यासाठी द्यायच्या टेस्ट. ह्या टेस्ट पण चॅप्टर वाईज तुम्हाला मी फ्री देतोय, त्या सगळ्या टेस्ट परत तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये टाकत राहील. मी टाइम टेबल देतो तुम्हाला, चॅप्टर वाईज टेस्ट तुम्हाला देणार. बोर्डच्या जशा टेस्ट असतात 1 मार्क 2 मार्क 3 मार्क 4 मार्काचे क्वेश्चन ना, तशाच क्वेश्चनचे आपण टेस्टचे पेपर बनवतोय आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देतोय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास कसा करायचा आहे, तुम्ही नोट्स गाईड जे घेतले ते करायचं, त्या चॅप्टरच्या एक्सरसाइज सोडवायच्या, देन त्याचे जुने पेपर सोडवायचे आणि मग त्याच्यावरची टेस्ट सोडवायची. अशा 4 स्टेपनं जर तुम्ही गेला तर कुठलाही चॅप्टर असू दे, जगातला कुठल्या पण स्टँडर्डचा, तर तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. मग तुम्ही ते 10वीचा बोर्ड असेल, 12वीचा असेल, JEE असेल, CET असेल, काय असायचं ते असू दे, स्टेप्स फॉलो ह्या 4 करायच्या असतात अभ्यासाला. आम्ही केलोय, आम्ही चांगल्या कॉलेजांमध्ये पोहोचलो किंवा हे केलं, कारण आम्ही सगळं करून आलो. ठीक आहे, समजलं 4 स्टेप कशा अभ्यास करायचे, ही सगळ्यात सोपी पद्धत. विनाकारण सगळंच घेऊन बसला, त्रास येतोय, डोकं दुखायला लागते, टेन्शन येते. एक एक चॅप्टर खायचंय. आता आपण समजा ताट दिलंय, तर ताट आपण सगळंच एकदम खातोय का, सगळंच मिस करून नाही, थोडीशी भाजी चपाती भाकरी असं तुम्ही हळूहळू काहीतरी खाल. कोण म्हणत सर मी पहिला भातच खातोय, ठीक आहे बाबा, पण एकदम खाणार आहे का सगळं, सगळंच मिळून नाही, थोडं थोडं खायचंय. मग थोड्या थोड्या मी ह्या स्टेप दिल्यात. तुम्ही म्हणा सर हे पहिलं दुसरी तिसरी चौथी स्टेप दिलायच बाबा तू, मी डायरेक्ट चौथ्याला, बाळानं चौथ्याला टेस्ट सोडवू शकतो का आपण, अभ्यास नाही झाला म्हणजे, पायरी खालच्या पायरीवरनच वर जाणार आहे ना, काय डायरेक्ट असं आपण वरच्या पायरीवर जातोय, ए थांब मी एकदम वर चाललोय, असं कधी होतंय का, नाही होत.
मग हळूहळू चला होणार. 95 आपलं टार्गेट आहे. म्हणणार काय सांगा लागलाय 95 कस काय पडतील. बाळांनो प्रयत्न तरी करा. कोण म्हणते मॅसेज मी 9वीला 50% आहेत. असे बरेच विद्यार्थी आहेत 9वीला 50-55 वाले 90च्या पुढे जातात 10वीला. का? कॉन्सन्ट्रेशन फोकस असतो. फोकस म्हणजे एक गोष्ट करायची आहे ना त्याच्या पुढे जायचं. ठीक आहे, ओके. पुढे आता आपलं डेली शेड्यूल काय असलं पाहिजे, म्हणजे आपला रोजचा बाबा अभ्यास कसा करायचा आहे, रोजचं शेड्यूल काय आहे, रोजचं शेड्यूल मध्ये तुम्ही काय काय ठरवायला पाहिजे, रोज किती तास अभ्यास करायला पाहिजे. मी म्हणतोय रोज तुम्ही 4 ते 5 तास तरी बसावंच. आता म्हणणार की 4 ते 5 तास कसं बसू बाबा, आम्ही सकाळी स्कूलला जातोय, आम्ही आमचे प्रायव्हेट ट्युशन्स लावले ते पण करतोय. बाळांनो तुम्ही स्कूलमध्ये गेला म्हणजे अभ्यास झालेला असतो का? स्कूलमध्ये बऱ्यापैकी तुम्ही म्हणता आम्हाला नुसतं लिहायलाच लावत्यात. घरला आलो लिही, घरात बसलो लिही, सुट्टी आहे लिही, 4 दिवस सुट्टी पडल्या घरचा अभ्यास लिही. लिखाण म्हणजे अभ्यास आहे का? नाही. वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन्स असतील, प्रश्न आहेत, तुम्हाला ते सॉल्व्ह करावे लागतील, सोडवावे लागतील, तो अभ्यास आहे. मग ट्युशन्सला पण गेलाय तुम्हाला का? घरात म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा होऊ दे किंवा शाळेतले काही सब्जेक्ट समजत नाहीत म्हणून. 2 कारणांनी तुम्ही ट्युशन्स लावले. शाळेतले विषय समजत नाहीत म्हणून ट्युशन मध्ये समजतात म्हणून गेलाय, किंवा शाळेत समजतं पण तुम्हाला आणखीन थोडाशी रिव्हिजन करायची आहे म्हणून गेलाय ट्युशन्सला. मग हे सगळं करून ट्युशन मध्ये अभ्यास झाला का? नाही, रिव्हिजन झाली. मग स्वतःला अभ्यास करण्यासाठी 4 ते 5 तास हळूहळू चला. बस तुम्ही म्हणणार मला अभ्यास करायला जमतच नाही बाबा, 1 तास तरी रोज बसाल. सुरुवातीला 1 तासाचं 2 होतील, मग महिन्याभरानं 3 तास, 4 तास, 5 तास बास झालं. कारण हे कशासाठी पाहिजे आपल्याला? पुढे जाऊन 11वी-12वी साठी फायद्याचं ठरणार आहे. कारण जर तुम्ही 11वी-12वीचे मार्क्स आणि 10वीचे बघितला ना तर तुम्हाला समजेल की खूप फरक. 10वीला खूप मार्क्स पडतात, 12वी एंट्रन्सला पडत नाहीत. रिझन का? अभ्यास करण्याची टेक्निक माहिती नसल्यामुळे. सो अभ्यास करायची आपण प्रॉपर टेक्निक घेऊ. टेक्निकनं 12वीचे पण बोर्डचे मार्क्स पडतील, 10वीला तर पडणारच आहेत. म्हणून आपण पुढचा बेस करण्यासाठी आपण 10वीवर कॉन्सन्ट्रेशन करूया. काही विद्यार्थी पाहतोय आम्ही की बाबा 10वीला खूप मार्क्स आहेत पण ते 11वी-12वीला टिकत नाहीत. रिझन काय? त्यांनी फक्त पाठांतर वगैरे केलं, त्यांनी फक्त काय केलं, हे नोट्स वगैरे वाचले, ह्या गोष्टी फॉलोच नाही केल्या. म्हणजे ह्या गोष्टींवरती त्यांनी लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे त्यांचे पुढे जाऊन स्कोर झाले नाहीत, पुढे जाऊन तटायला लागलेत. 10वीला फक्त मार्क नाही पडायचे आपल्याला, मार्क्स कसे पडायचे? अभ्यास करून टेक्निक न पडायचे, जेणेकरून आयुष्यात पुढे कुठे तटणार नाही. कळतंय? ते बघू नंतर काय असतं 10वी नंतर वगैरे, ते नंतर. हे आपलं डेली शेड्यूल झालं. मग आता हे झालं की बाबा 10वीला 95% पाडण्यासाठी कशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहे. सो बेस्ट वे काय? इथून पुढे आपण सुरू करू बाळांनो. तुटायचं तर अजिबात नाहीये. कारण जर तुम्हाला असं वाटलं की मार्क पडणार नाही आहेत, किंवा कोणतरी म्हणतं की 9वी पर्यंत पडले नाहीत 10वीला कसे पडतील, तर ते सगळं चुकीचं आहे. आता फोकस करा, अजून खूप वेळ आहे आपल्याकडे, अभ्यास इझिली करू शकतोय. भले मागचे 2-3 महिने जरी वाया गेले असतील तरी काही होत नाही, कंटिन्युअसली ठेवायची आहे. हा फक्त चार्ट आपण फॉलो करणार आहे की प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास करायला, कुठंही अडचण येणार नाही. नोट्स वाचल्या, एक्सरसाइज सोडवल्या, पीवायक्यू सोडवले, टेस्ट दिल्या, असं प्रत्येक चॅप्टरला जात जात जाणार आहे. महत्वाचे आपले सब्जेक्ट्स आहेत ते तुम्हाला करू शकताय. लँग्वेजेस मध्ये खूप काय प्रॉब्लेम येत नाही. नॉर्मली मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्सचा इतिहास, हिस्ट्री वगैरे प्रॉब्लेम देतोय, त्यावर आपण थोडं फोकस करूया आणि देन ऑटोमॅटिक येईल. असं याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश करू नये. ते करते वेळी खूप त्रास नाही आहे म्हणतोय, सायन्स मॅथ्सच त्रास देणार आहे, म्हणून तिथून आपण सुरू करतोय. ठीक आहे, चला आपण इथनं पुढे कंटिन्युअस व्हिडिओ येतील. टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन मध्ये, ते जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला सगळे पीवायक्यू मिळतील, सगळ्या टेस्ट चॅप्टर वाईज मिळतील, सगळ्या डिटेल्स दिल्या जातील. ठीक आहे, चला, थँक्यू.